तुमच्या मित्रपक्षांचा फायदा होताना दिसत नाहीये। बघा तुम्ही 45+ टार्गेट ठरवलं होतं, कुठे गेलं ते 45+? नाही बघा, हे टार्गेट आम्ही फार सुरुवातीला ठरवलेलं होतं। नंतरच्या काळामध्ये थोडं काही बदल झाले आणि ज्या पद्धतीनं या आघाडीनं ज्या पद्धतीने प्रचार केला आणि आमच्या इथल्या ज्या महाविकास आघाडीने जो प्रचार केला तो अत्यंत म्हणजे खरं म्हणजे आपल्या या धर्मनिरपेक्ष राष्ट्राला न शोभण्यासारख्या गोष्टी त्यांनी पुढे आणून लोकांना बिथरवण्याचं आणि लोकांच्या मनामध्ये एक विष पेरण्याचं, जातीयतेचं विष पेरण्याचं काम महाविकास आघाडीकडून झालेलं आहे। घटना बदलणार हे भारतीय जनता पार्टी 400 पार कशासाठी करणार आहे, तर घटना बदलण्यासाठी करणार आहे। अशा पद्धतीचा अपप्रचार करून लोकांचा प्रभाव झाला। बघा प्रभाव कसा दिसतोय बघा, या सगळ्याचा विरोधकांनी जी लढाई लढली आपण आकड्यांच्या माध्यमातून या फ्लोअरवरती बघूयात। बघा चित्र काय नेमकं आहे, 211 किती इंडिया आघाडी 211 जागांवरती आघाडीवर आहे, तर एनडीए 297। 400 पारचा नारा दिला होता, 400 पार, अब की बार 400 पार, 300 पार सुद्धा जाताना दिसत नाहीये एनडीए। तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीने जबरदस्त फाईट दिलेली आहे। यावेळेस विरोधी पक्ष कमजोर असणार नाही, देशामध्ये हा मॅन्डेट जनतेने दिलाय का, हा सवाल या निमित्तानं होतोय। पुन्हा एक ब्रेकिंग येते आपल्यापर्यंत, ब्रेकिंग पोहोचते आहे बारामतीत, पुन्हा सुप्रिया सुळे आघाडीवर। सातत्यानं बारामतीचा पॅन्डुलम हा या बाजूला कधी या बाजूला दिसतोय आणि लढाई ही घनघोर होती, लढाई अतिशय अटीतटीची, पण आता सुप्रिया सुळेंनी एक चांगली लीड घेतल्याचं दिसतंय। 14,000 मतांची लीड आता सुप्रिया सुळेंकडे आली आहे। ही लीड तोडणं इतकं सोपं राहणार नाही, जर ही लीड वाढत गेली तर आता सुनेत्रा पवार यांना ही लीड तोडून पुढे जाणं हे निश्चितपणे एक प्रकारचं चॅलेंज असणार आहे। सचिन अहिर आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। सचिनजी, तुम्ही जो प्रचार केला मोदी सरकारच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात, तो प्रचार तुमच्या फळाला आला का? एक प्रकारे जे इथं घडलं होतं गेल्या काही काळामध्ये पक्षाची फुटाफूट, हे जनतेला आवडलं नाही का? नक्कीच आहे की आम्ही ज्यावेळी प्रचारामध्ये जे मूळ मुद्दे जे घेऊन गेलो ते देशाच्या स्तरावरती होते आणि राज्यावरती होते, म्हणजे जाणारे उद्योग असतील, बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, हे सर्व मुद्दे मांडण्याचं काम केलं। पण त्या उलट जसं आता अगोदरचे प्रवक्ते म्हणत होते त्याप्रमाणे की आम्ही ध्रुवीकरण केलं किंवा समाजामध्ये आम्ही हे करण्याची भूमिका घेतली, अत्यंत दुर्दैवी आहे। त्याला कारण असं आहे की जी नरेटिव्ह किंवा ही सुरुवात कुठनं झाली हे मूळ पण तुम्हाला बघावं लागेल। देशाच्या पंतप्रधानांनी ज्यावेळी एका समाजाबद्दल बोलण्याचं काम केलं किंवा त्याबद्दलची भूमिका मांडली तर तो कॉन्सन्ट्रेटेड वोटर्स तो तिकडे एकत्रित झाला असावा। आम्ही मूळ मुद्द्यावरती चर्चा करत होतो, पण मूळ मुद्द्यावरून बाजूला कोण गेले, हे तो नकली सेना आहे, तेलंगणाला जाऊन किंवा हे तो नकली संतान आहे, हे मूळ मुद्द्यापासून बदल देण्याचं काम केलं। आणि आम्ही आमचं स्टँड किंवा आमची स्ट्रॅटेजी हे लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीतलं होतं, लोकांपर्यंत कनेक्ट होण्याचं काम केलं। 2 वर्ष अगोदर आमच्या बाबतीत असं सांगितलं जात होतं ना, यांना फक्त सहानुभूती आहे आणि ती सहानुभूतीची लाट ओसरते, पण आम्ही ती भूमिका न घेता कुठचा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कनेक्टिव्हिटी करण्यासाठी लोकांचे मूळ मुद्दे घेऊन जाण्याचं काम केलं। वारंवार त्या मुद्दे लोकांसमोर पटवून सांगण्याची भूमिका घेतली आणि त्यातून मला असं वाटते की हे ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण जी आता येते समोर, खरं तर सचिनजी महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे, जेव्हा जेव्हा मातोश्रीनं हाक दिली तेव्हा ठाणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं बघितलेलं होतं या महाराष्ट्रानं। ठाणे म्हणजे बाळासाहेबांचं अतिशय जवळचं ठाणे होतं, पण आज ते ठाणे तुमच्या हातून जात आहे, ते ठाणे जाते तुमच्या हातून। आणि कल्याण डोंबिवली सुद्धा तुमच्या हातून जात आहे, तिथं तुम्ही कमकुवत उमेदवार दिला असा आरोप झाला। 1000-1200 नाही, कल्याणमध्ये आम्ही चांगली लढत दिली, त्याच्याबद्दल वादच नाही। आता ट्रेंड्स काय येईल त्याच्यावरती, परंतु ठाणा निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, मला जी आता माहिती मिळाली की 1000-1200ची जी लीड होती तर ती काही प्रमाणावरती तुम्हाला 2-4 आता 12,000पर्यंत गेली ती लीड आमच्या बाजूने पाहायला मिळेल। ठीक आहे, माझ्याकडे आता लेटेस्ट जी माहिती आलेली ती मी तुम्हाला बरं ठीक आहे पण कदाचित डिफर होऊ शकते। ठीक आहे असू शकतं, पण एक मुद्दा तुम्ही तो थोडासा टाळला की काय मला माहित नाही, पण
तुमच्यासाठी राजकीय दृष्ट्या याच्या आधी मोठा धक्का बसला होता जेव्हा दादर मनसेनं गेले, मनसेचा उमेदवार तिथून निवडून आलेला होता. त्याला बरीच वर्ष झाली आता त्या विधानसभेला, पण आता दादर वाचवणं सुद्धा तुमच्या समोरचं चॅलेंज आहे का? नाही, अजिबात नाहीये. त्याला कारण असं आहे, मी बोलत होतो पण आपण तो दुसरा मुद्दा डायव्हर्ट झाला म्हणून, की राहुल शेवाळे हे त्यांच्या एका भागापुरता जे नगरसेवक आहेत त्या वॉर्डातून त्यांना ती आघाडी मिळालेली दिसते. जे राऊंडचे ट्रेंड मला जी आता माहिती मिळालेली आहे, त्यानंतर त्या भागाचे जे माजी आमदार आणू शकतील. चला, तुमच्यासाठी गुड न्यूज आली. अनिल देसाई आघाडीवर गेलेले आहेत आता. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. अनिल देसाई आघाडीवर आहे. पुढे दिसेल. आम्ही बोलत होतो तुम्हाला ते, म्हणून तर मी म्हणतो, कारण मी ग्राउंड रिपोर्ट पण घेतोय. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की तिकडे ती आघाडी त्या तेवढी पुरती होती. आता ती ट्रेंड चालू राहील. ठीक आहे, आपण बारामतीला जातोय. बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे एका निर्णायक आघाडीपर्यंत पोहोचतायत का? आपण थेट जातोय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, सुनेत्रा पवारांची पिछाडी हटत नाही आणि सुप्रिया सुळेंची आघाडी वाढत चाललेली आहे. याचा अर्थ जे एक्झिट पोल मध्ये आपल्याला दिसत होतं ते रिफ्लेक्ट होतंय का? विलास, सुप्रिया सुळेंची तिसऱ्या फेरी आघाडी जी आहे ती 14,073 मतांवरती पोहोचलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामती विधानसभेतून प्रचंड निर्णायक लीड जे ते सुप्रिया सुळे यांना मिळताना दिसतंय. खडकवासला आणि भोरवेलला ही जे व्हल्नरेबल समजले जात होते, खडकवासल्यातनं सुनेत्रा पवारांना थोडासा आधार मिळालेला आहे. मात्र एकूण जर बघितलं तर दौंड, इंदापूर, बारामती या तिन्ही तालुक्यांनी सुप्रिया सुळेंना एक गठ्ठा मतदान केलेलं पाहायला मिळते. जवळपास ज्या 3 फेऱ्या आलेल्या आहेत साधारणपणे 70-30 असं मतदान झालंय. सुनेत्रा पवारांना बारामतीमधून सुद्धा केवळ 30% मतदान जे आहे ते होताना दिसतंय. सुप्रिया सुळे यांनी आता तिसऱ्या फेरी अखेर जवळपास हाच निकालाचा ट्रेंड कायम राहील अशी आघाडी जी आहे ती घेतलेली दिसते. 14,003 फेऱ्यांमध्ये 14,073 मतांची आघाडी जी आहे ती घेतलेली दिसते. त्याच्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत, जे मतमोजणीसाठी आतमध्ये आलेले प्रतिनिधी आहेत, ते काहीसे नाराज झाले. अपेक्षित असलेल्या गावांमधून मतदान होत नसल्याचं बघितल्यावरती या सगळ्या कार्यकर्ते जे आहेत, हे सगळे कार्यकर्ते अचंबित झालेले होते. नेमकं कारण काय आहे मतदान न होण्याचं, याची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झालेली होती. आता तिसऱ्या फेरीनंतर आणखी फेऱ्या ज्या आहेत, जवळपास 26 ते 27 फेऱ्या होतील. वैभव, आपण प्रशांतजी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, जिथं अजितदादा लाखानं निवडून यायचे, लाखानं विधानसभेला, त्या बारामतीमध्ये जर त्या पिछाडीवर असतील तर याचा अर्थ काय? प्रशांतजी, फेऱ्या झाल्या तुमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे, अजून कमीत कमी मला वाटतं 22 फेऱ्या बाकी आहेत तिथे. आणि 22 राऊंड मध्ये काय उलटफेर होईल आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल, मी तुमच्या स्क्रीनवरच बघत होतो, तसं आमच्या नागपूरमध्ये रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसचे परवेश आघाडीवर होते, आता ते पिछाडीवर झाले. असं भरपूर भंडाऱ्याला पण काँग्रेसचे पिछाडीवर झाले. तर हे जोपर्यंत 10 राऊंड पूर्ण होत नाही तोपर्यंत याचा तुम्हाला रिझल्ट कळणार नाही. आणि तुम्हाला 100% सांगतो, सुनेत्रा वहिनी ह्या निवडून येतील. ठीक आहे, 14,000चा लीड होऊ शकतो. दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये, 5व्या 6व्या राऊंड मध्ये आम्हाला लीड जास्त मिळेल. याच्यात काही हे नाही. काही ठिकाणी इंदापूर वगैरे जसं म्हणून राहिले, खडकवासला वगैरे, या ठिकाणी सुद्धा काही कालांतरात थोड्या वेळाने थोडंसं थांबवतोय तुम्हाला. चंद्रपूर मधून काँग्रेसच्या धानोरकरांना आता मोठी आघाडी मिळालेली आहे. सुधीर मुनगंटीवार राज्याचे मंत्री आहेत. राज्याचे मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना 19,000ची पिछाडी, आणि एक्झिट पोल मध्ये सुद्धा हे समोर आलेलं होतं. चर्चा हीच होती सुरुवातीपासून, चंद्रपूर भाजपच्या हातून जाणार आहे. बघा, धानोरकरांना मोठी आघाडी मिळाली, सहानुभूती मिळाली का त्यांना, जातीवर ते मतदान झालं, अशा अनेक चर्चा तिथं झालेल्या होत्या. पण राज्याचे मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार खरं तर ते लोकसभेत जायला इच्छुक नव्हते, पण पक्षाचा आदेश म्हणून ते निवडणुकीला उभे राहिले. पण चंद्रपूरच्या जनतेने मात्र एक वेगळा कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ते चंद्रपूरचे नेते जरी असले तरी विदर्भात महायुतीची पिछेहाट होताना पाहायला मिळते. विदर्भात पुन्हा एकदा महायुतीची पिछेहाट होते का, हा सवाल या निमित्तानं निर्माण होतोय. बीड मधून बजरंग सोनवणे पुन्हा आघाडीवर. तिसऱ्या फेरीनंतर सुद्धा बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत आणि पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.
बजरंग सोनवणे 2000 मतांनी आघाडीवर आहेत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, कुठून किती मतं, किती आघाडी? बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर बजरंग सोनवणे हे 4 मतदारसंघामध्ये आघाडीवर चालताना पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये केज, गेवराई, माजलगाव आणि बीड मतदारसंघामध्ये आघाडीवरती आहेत. पण तिसऱ्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या बीड मतदारसंघामध्ये 3000ची आघाडी मिळाली होती. मात्र तरी देखील ज्या आघाडी प्लस मायनस करून आज तिसऱ्या फेरी अखेर बजरंग सोनवणे हे 2197 मतांनी आघाडीवरती आहेत. आता तिसरी फेरी झाली. चौथ्या फेरीमधले जे काही सुरुवातीचे जे रुझान समोर आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे आघाडीवरती आहेत. चौथ्या फेरी मध्ये देखील आघाडी कायम राखतील अशा पद्धतीचे चित्र आहे. तसं जर विलास आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये स्पष्ट निवडणूक झाली होती. त्यामध्ये जातीय समीकरणाचा खूप मोठा वाटा होता आणि जी वंजारा बहुल गावं आहेत, मराठा बहुल गावं आहेत, जी ओबीसी बहुल गावं, त्या ओबीसी बहुल गावामध्ये पंकजा मुंडेंना लीड मिळते. तर जी मराठा बहुल गावं आहेत त्यामध्ये बजरंग सोनवणे हे लीड मिळताना पाहायला मिळते. आणि आता चौथा जो राऊंड आहे या चौथ्या राऊंडमधून देखील जे समोर आकडे येत आहेत त्यामध्ये देखील तशाच पद्धतीनं पाहायला मिळते. मात्र पहिल्या राऊंड पासून आपण तिसऱ्या राऊंड पर्यंत जर बघितलं तर बजरंग सोनवणेची जी लीड आहे ती कायम आहे, आघाडीवरती कायम आहेत. त्यामुळे एकंदरीत तिसऱ्या राऊंड पर्यंत जे निकालाचे चित्र आहे ते स्पष्ट होणार नाही. 10 राऊंड नंतर मात्र खरं चित्र स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं पुढचं चित्र राहणार आहे. तर सध्या तरी मात्र पंकजा मुंडेंनी ज्या ठिकाणाहून अपेक्षित धरलं होतं की मतदान पडेल मात्र त्या ठिकाणाहून मतदान न पडल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती काही ठिकाणी नाराजी असल्याचं देखील पाहायला मिळतं. का तर खूप मोठी उत्सुकता होती. देशभराचं आणि महाराष्ट्राचं देखील लक्ष बीडच्या सीटकडे लागले आहे आणि त्यातच पहिल्या ज्या 4 राऊंड आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवर असल्यानं कार्यकर्त्यामध्ये नाराजी पाहायला मिळते. पण म्हणजे सुरेश, यापुढे जी काही मतमोजणी होताना आपण बघतोय त्यामध्ये ठीक आहे, म्हणजे वंजारा असेल, ओबीसी असेल, पण मराठा वोटर फॅक्टर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णायक ठरणार असं म्हणायचं का? 100% म्हणावं लागेल. बीडच्या निवडणुकीमध्ये या अगोदर देखील सगळ्यांनी सांगितलं होतं की जरांगे फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे आणि मराठा वोटर्स हा निर्णायक वोटर्स आहे. तसं बीड जिल्हा हा मराठा बहुल मतदारसंघ म्हणून समजला जातो आणि त्या अनुषंगाने हे जे येणारे निकाल आहेत, ज्या 6 विधानसभा मतदारसंघातून निकाल येतात, ज्यामध्ये फक्त परळी एकटा मतदारसंघ आहे ज्यामध्ये पंकजा मुंडे आघाडीवरती आहेत. इतर ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या ठिकाणी बजरंग सोनवणे हे आघाडीवरती पाहायला मिळतात आणि त्यातली त्यात जो मराठा बहुल बेल्ट आहे त्या ठिकाणी मात्र बजरंग सोनवणेची आघाडी आहे ती हजारामधली आघाडी आहे. त्यामुळे ती आघाडी कमी करणं हे पंकजा मुंडेंच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. ठीक आहे, गणित अगदी थोडक्यात. हां, कसं आहे की आत्ता जे काही विश्लेषण म्हणजे तुमच्या प्रतिनिधींनी सांगितलं तिथलं खरं वस्तुस्थिती बीड जिल्ह्याची आत्तापर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब होते तेव्हा तिथं कुठल्या पद्धतीचं असं जातीपातीचं राजकारण होतं. संपूर्ण मराठा समाजाचे नेतेसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर म्हणण्यापेक्षा गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बरोबर होते. पण यावेळेला जरांगेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी तिथं बीडमध्ये जे अशा पद्धतीचं जातीय विष पेरलेलं आहे त्या विषाचा हा परिपाक आहे असं मला असं वाटतं. खरं म्हणजे यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. एव्हाना मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मतदान करायची, पण यावेळेला इतक्या टोकाच्या आणि तिथं त्या बीडमध्ये मनोज जरांगेंनी तिथं सभा घेतल्या, ते फिरले आणि त्यांनी केवळ तिथं म्हणजे अशा पद्धतीचं तिथं विष पेरलं की त्याचा परिणाम खरं म्हणजे त्यांनी मुळात तिथं म्हणजे मराठा समाजाचं मतदान म्हणजे मोठं आहे, जवळपास 6.5 लाख मतदान तिथं आहे आणि मग अशा पद्धतीचं विष पेरून एक फार वेगळ्या पद्धतीची कलाटणी इथं देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आरोप होतोय सचिनजी, तुमच्यावर आरोप होतोय की जातीपातीचं विष पेरलं तुम्ही. नाही, अजिबात नाही. 2 गोष्टी आहेत. मी बारामतीमध्ये, कारण मी पण फील्डवर असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यावेळी ती जी निवडणूक आपण पाहिली असेल ती लोकांनीच हातामध्ये घेतलेली आहे. काही काय नेरेटिव्ह असतात, मुद्दे असतात किंवा हे असतात, पण सोशल अँगलने ज्यावेळी काही इलेक्शन होत असतात तर त्यावेळी ती लोकांनी हातात घेतल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती कंट्रोल राहत नाही. मला वाटते ते बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की लोकांनीच त्या भागामध्ये असं ठरवलं होतं की नाही आता झालं, हे झालं, बस झालं. आणि जी निगेटिव्ह इन्कम्बन्सी जी विशेषतः काही जी दूर करण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये मुळातच पहिला प्रश्न असा आहे की त्यांच्याच असलेल्या आघाडीच्या लोकांनी काम केलंय का, त्याचंही संशोधन त्यांना करावं लागणार आहे. की राष्ट्रवादीची जिकडे आमदार आहेत मग त्यांची मदत का झाली नाही, मग त्यांना मतदान होतो मग यांना लोकसभेला का होत नाहीये, हाही ट्रेंड तर कुठेतरी बघावं लागेल. बरोबर. मी येतो सचिनजी आपल्याकडे येतो, पण एक अमरावतीची ब्रेकिंग न्यूज हाती येते ती आपण जाणून घेऊयात. ती अमरावतीची ब्रेकिंग न्यूज काय बघा. अमरावतीतून नवनीत राणा पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा पिछाडीवर असल्याचं आपण बघतोय. बळवंत वानखेडे
जे दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते 7,500 मतांनी आघाडीवरती आहेत. अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवरती आहेत. सुरुवात तिने आघाडी घेतली होती, पण नंतर दुसऱ्या राऊंडला बळवंत वानखेडे होते. तिसऱ्या राऊंडला पुन्हा नवनीत राणा आघाडीवरती दिसल्या आणि आता नवनीत राणा पुन्हा पिछाडीवरती. अपेक्षा आहे, पण शेवटी आता काय मतदारसंघ खूप मोठा आहे. फक्त 3च राऊंड झालेत, त्याच्यामुळे आज आता लगेच काय सांगता येणार नाही. पण आज आत्ता ताई खूप मोठ्या लीडनी पुढे आहेत, हे बघून आम्हाला आनंद होतोय. कुठल्या मतदारसंघातून आघाडी आहे? सगळीकडेच आघाडी. बारामतीच काय परिस्थिती? खडकवासला फक्त थोडं निम्म होतंय, बाकी सगळीकडे आपण खूप पुढे आहे. बारामतीमध्ये आपण चांगलं. बारामतीत किती लीड? बारामतीमध्ये आपण चांगलंच पुढे. सगळ्यात जास्त ऐका जरा, सगळ्यात जास्त लीड आपल्याला बारामतीने दिली आहे आतापर्यंत, हे आपल्याला दिसतंय. सर क्या कहेंगे जो खास करके हिंदी में हिंदी त्याचा फायदा होईल शेवटपर्यंत, ही जी लीड आहे ती शेवटपर्यंत टिकेल? 100% फायदा होईल असं आम्हाला वाटतंय. आम्ही सगळ्यांनी, फक्त मी नाही, आम्ही सगळ्यांनीच, आमचं अख्खं संपूर्ण कुटुंब असेल, कार्यकर्ते असतील, आमचे सहकारी असतील, सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले. जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे की हे लीड आपलं शेवटपर्यंत टिकेल. मध्यंतरी सगळ्यांनी कष्ट घेतला, पण देवजी ज्यावेळेस बाहेर पडणार तुमच्यावर आणि त्याच्यावर झाले की आता फक्त आईलाच बाहेर ऐकून आहे. परत बोल. तुम्ही डोर टू डोरचा उल्लेख केला, युती बाहेर पडल्यानंतर पलीकडल्या गटाकडून टीका झाली होती की आता फक्त आईलाच बाहेर काढायचं आहे. ठीक आहे, काय आता शेवटी लहान मुलगी हिंदीमध्ये साहेबांशी काय बोलणं वगैरे, साहेबांशी काय माहिती दिली तर याच्यावर प्लीज एक फोन लावा तुम्ही आणि काय की आम्हाला माहित करता मी मला पुढे जायचंय साहेब. चला पुन्हा एकदा अमरावतीच्या बातमीकडे आपण जाऊयात. अमरावतीतनं नवनीत राणा पिछाडीवरती आहेत. नवनीत राणा यांनी पहिल्या राऊंडला जर आपण पाहिलं तर आघाडी घेतली होती. दुसऱ्या राऊंडला बळवंत वानखेडे आघाडीवर होते, पण आता नवनीत राणा पुन्हा सलग दुसऱ्यांदा पिछाडीवर दिसत आहेत. अधिक तपशील आपण जाणून घेऊया. संजय शेंडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. संजय, ही पिछाडी म्हणजे काय नेमकं म्हणायचं? म्हणजे अजून किती राऊंड बाकी आहेत? विशाल, अमरावतीमधून एक मोठी ब्रेकिंग येत आहे. पहिल्या राऊंडमध्ये देखील नवनीत राणा ज्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे त्या जवळपास 3,322 मतांनी पिछाडीवर होत्या आणि दुसऱ्या राऊंडची जे हे आकडेवारी आलेली आहे त्यानुसार या दोन्ही राऊंडमधून जर आपण बेरीज केली तर जवळपास 4,444 मताने नवनीत राणा जे आहे त्या पिछाडीवर आहे. आणि अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे जे आहे ते दोन्ही राऊंडमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून एक्झिट पोलनुसार खरं तर नवनीत राणा या आघाडी घेणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र एक्झिट पोलचे अंदाज कुठेतरी खोटे ठरत आहे असं या आकडेवर वाटत आहे. आतापर्यंत झालेल्या या राऊंडमध्ये बळवंत वानखेडेचे काँग्रेसचे उमेदवार आहे यांनी आघाडी घेतलेली आहे. विशाल, अजून किती राऊंड बाकी आहेत? सध्या 4 राऊंडची मतमोजणी झालेली आहे, मात्र आमच्याकडे केवळ 2 राऊंडची मतमोजणी आलेली आहे आणि दोन्ही राऊंडमध्ये आतापर्यंत बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर गेलेल्या आहेत. मात्र 2 राऊंडची आकडेवारी जी आहे ती अद्यापपर्यंत प्राप्त व्हायची आहे. मात्र जे एक्झिट पोलचे जे अंदाज होते ते अंदाज कुठेतरी आता खोटे ठरताना दिसत आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही आपल्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. श्रीकांत शिंदेबद्दलचं एक अपडेट आपल्या हाती येते बघा. श्रीकांत शिंदेंनी थोडी थिडकीने विलास 79,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, कल्याण डोंबिवलीचा किल्ला हा किती मजबूत आहे. आणि मुख्यमंत्री फक्त एक वेळा गेलेत. स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री फक्त एक वेळा शेवटच्या दिवशी गेलेले होते. बाकी उमेदवारांसाठी मात्र ते होते. हा सगळा किल्ला डॉक्टर श्रीकांत शिंदेनी बांधला सुद्धा आणि त्यांनी लढवला सुद्धा. ही खिंड त्यांनी लढवलेली होती आणि 79,000 मतांची जी लीड आहे, मला वाटतं राज्यातली कदाचित सगळ्यात जास्त लीड ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आतापर्यंत जी आकडेवारी आपल्या जवळ येते. म्हणजे अमोल शिंदे सुद्धा आपण जर पाहिलं तर अमोल शिंदे 13-14 हजाराच्या आसपास आहे, पण 79,000ची लीड ही आतापर्यंतच्या ह्याच्यात उमेदवारांमध्ये एका बाजूला डॉक्टर श्रीकांत शिंदेकडेच आहे. एका बाजूला राज्यामध्ये 500, 1000, 2000, 800, 5,000, 10,000 इथपर्यंतच्या लीडच्या तुलनेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेनी घेतलेली ही लीड अतिशय मोठी. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का. 4थ्या फेरीतही पंकजा मुंडे पिछाडीवर आहे. बजरंग सोनवणे 9,000 मतांनी आघाडीवरती आहे. एक मोठी आघाडी घेताना दिसतायत
पंकजा मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनवणे. पण एक आहे, आतापर्यंत तिथं साधारण 1 ते 1.5 लाख मतांची मोजणी झालेली आहे. अजून तिथले 13-14 लाख मतं मोजणं बाकी आहे. त्यामुळे तिथलं मतदान जे आहे ते गाव वाईज आहे. मराठा समाजाची मराठवाड्याबद्दल विलास तुला विशेष जिव्हाळा आहे, खास करून या लढतीकडे फार लक्ष आहे. निश्चित तुझा काय अंदाज आहे, म्हणजे तुला काय वाटतं? नाही, ही लढत अशी आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात अटीतटीची ही लढत असणार आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतं. ही लढत यावेळेस पूर्णपणे जाती आधारित झाल्यामुळे जिथं ओबीसी गावं आहेत तिथं त्यांना, मराठा गाव आहे तिथं त्यांना, अशी थेट लढत झाली. पण म्हणजे नेमका कशाचा फटका कोणाला बसू शकतो? आता ही लढाई दोघांमध्ये पक्षीय लढत नव्हतीच. ही लढत तिथं नव्हतीच. बरं सर, विलास म्हणाला तसं खरं आहे की तिथं पक्षीय म्हणजे अशा पद्धतीची निवडणूक झाली नाही, विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक झाली नाही. ज्या पद्धतीने संबंध मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं जरांगेचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो परिणाम आहे तो सर्वाधिक जास्त मराठवाड्यात आहे. आणि मराठवाड्यातल्याही म्हणजे 8 जिल्ह्यांपैकी बीडमध्ये फार त्याचा परिणाम आहे. कारण मनोज जरांगे हे ते त्या बीड जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी या जिल्ह्यामध्ये स्वतः फिरले, त्या म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये ते स्वतः ते फिरलेले आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तिथं 6-6.5 लाख मराठा समाजाचं मतदान आहे. असं कधीही झालेलं नव्हतं की अशा पद्धतीचं एखादी समाज एका विशिष्ट म्हणजे गोष्टीकडे घेऊन एखाद्या पक्षाकडे गेला आणि एखाद्या व्यक्तीकडे जाऊन मतदान केलं, असं झालेलं नव्हतं. दुर्दैवाने मला असं वाटतं की ते घडू नये. आत्ता म्हणाल्यापर्यंत विलास म्हणाल्याप्रमाणे अजून म्हणजे जवळपास 14 लाखाचं म्हणजे मतमोजणी व्हायची आहे. 1-1.25 लाखाचं मतदान झालेलं आहे. आता 2 लाख मतं 2 लाख मोजले गेले आहेत. त्याच्यामध्ये 8,956 2 लाख अजून 14 लाखापर्यंतचं म्हणजे मतमोजणी व्हायची आहे. आणि आम्हाला अजूनही असं वाटतं, विश्वास वाटतो की तिथं पंकजा म्हणजे मुंडेच ह्या तिथं विजयी होतील. ही जी काही मी तुम्हाला सांगितलं ना, जो काही बहुल मराठा कोणी असो हे कमी मार्जिनचं असणार आहे, याच्याबद्दल कुठलंही किती मार्जिन असू शकतं? हे मार्जिन 30-40 हजारापर्यंत असू शकतं. बस इथपर्यंत असू शकतं. आणि लोकसभेला जिथं 16-17 लाख मतदान आहे धाराशिवच्या बाबतीत निंबाळकरांना म्हणजे ओमराजे निंबाळकरांना मोठी आघाडी मिळाली. निंबाळकरांनी 1 लाख मतांचा टप्पा, म्हणजे आतापर्यंत आपण श्रीकांत शिंदेच्या बाबतीत म्हणत होतो की 79,000 निंबाळकर मतांनी आघाडीवरती 44,000 मतांनी आघाडीवर 1 लाखाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. आणि अगदी सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं राज्यामधली उबाठा गटाची सगळ्यात शुअर शॉट सीट कुठली आहे तर ती धाराशिवची. ओमराजे निंबाळकर वन साइडेड जाईल असं म्हटलं जात होतं. जो कॉन्टॅक्ट होता, जो जनसंपर्क होता आणि विरोधी पक्षाला शेवटपर्यंत उमेदवार मिळवण्यासाठी, उमेदवार ठरवण्यासाठी बैठका आणि उमेदवार आयात करावा लागला. तो कसा भाजपच्या घरातून राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करावा लागला. मुंबई बाबतीत बोललं पाहिजे. मुंबईमध्ये बघा, महाविकास आघाडी जर आपण लक्षात घेतलं तर 4 जागांवर महायुती, 2 जागांवरती आघाडीवरती. मुंबईत देखील काटेकी टक्कर, घासाघीस जी आहे ती होताना दिसते. आणि नंदुरबारमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी आहे. अमोल कोल्हे ध्यानधारणा करतायत. अमोल कोल्हे गेले होते कन्याकुमारीला, ठीक आहे, त्याबद्दल मोठी चर्चा झालीच. पण गोठ्यामध्ये असणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर ते ध्यान करतात. अधिक बोलणार आहोत, आमचे आपल्या बरोबर आहेत सचिन अहिरजी. ठीक आहे, ध्यानधारणा हा जो काही मुद्दा आहे तो ध्यान खरं खेचणार आहे. पण आता अमोल कोल्हे जे आहेत ते ध्यान धारणेसाठी बसल्याचं आपण बघतोय. काय बोलायला आपण? मोदींच्या ध्यानधारणेवर तुम्ही टीका करत होतात, ह्याचं स्वागत करायला अशी अपेक्षा आहे. नाही, टीका कोणीच केली नाही. ज्यावेळी नरेटिव्ह काही लोक जे मांडत होते त्यावेळी हा मीडिया आणि विशेषतः सोशल मीडियामधूनच हे जे झाले. आम्ही काय वैयक्तिक कोणाच्या जाण्याबद्दल केली नाही, कारण गेल्या वेळी पण ते केदारनाथला गेलेच होते, तर कोणी काय त्याच्याबद्दल नाही. ज्या पद्धतीने ड्रेसेस चेंज होतात, ज्या पद्धतीने कॅमेऱ्याचे अँगल चेंज होतात, कॅमेरा चेंज होतात किंवा काय होतात, तर त्यावेळी स्वाभाविक आहे की ती प्रतिक्रिया येणं आहे. अमोल कोल्हे हे व्यक्ती आहे, त्याची काय तुलना आपण आता पूर्ण राज्याच्या बाबतीत किंवा ह्याच्यात नाही करता येईल. अनेक उमेदवार जातात, देवदर्शनाला जातात, पाया पडतात. मला वाटतं त्यात पंतप्रधान गेले तेही काही गैर नाहीये किंवा अमोल गेले काही नाही. पण तुमचा फिंगर क्रॉस आहे का? फिंगर क्रॉस आहे का तुमचा? मी आदित्यजी ज्यावेळी आम्ही
नाही, फिंगर अजिबात क्रॉस नाही, फिंगर असा राहील अशी अपेक्षा मी करतो, पण ते नंतर, आता नाही, एवढ्या लवकर नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ओमराजेंच्या बद्दल जे तुम्ही म्हणत होता की आम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला गेलो होतो मी आदित्यजी, त्यावेळी जी एकंदरीत लोकांची जी रिॲक्शन होती वन साइड, हाच एक कळ मला वाटते या ट्रेंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बारामतीमध्ये पण मी मॉनिटर ज्यावेळी करत होतो त्यावेळी जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की काही भागांमध्ये निश्चितपणे लोकांनीच ती निवडणूक हातामध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः खडकवासला हा 90% भाग हा शहरीकरणामध्ये, असं असताना पण जो सुशिक्षित मतदार पण आहे, तो तिकडे भाजपचा आमदार असताना पण. बरं सचिनजी, थोडा आपल्याला थांबवतोय. आता अमोल कोल्हेंच्या पाठोपाठ कंगना रणावत, ज्या खरं तर मंडी या लोकसभा मतदारसंघात पिछाडीवरती पडलेल्या आहेत, ते देखील पूजा धारणा करतायत, देवाचा धावा करतायत. विशाल, ही निवडणूक अशीच आहे, आता देवाचा धावा करण्याशिवाय पर्यायच नाही. कारण या प्रत्येक राऊंडच्या नंतर विलास, आम्ही म्हणजे देवाला मानतोच, धर्मालाही मानतो आम्ही, भारतीय जनता पार्टीचे लोक सगळेच आम्ही या सगळ्या गोष्टी पाहतो. सनातन म्हणून म्हटलं धर्मावरती आध्यात्मावरती मात्र आघाडीवर असल्याचं कळतंय. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे हे देखील आघाडीवर असल्याचं कळतंय. 48,000 मतांनी आघाडीवर आहेत. 48,000 मतांनी नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे हे आघाडीवरती आहेत. मग विलास, असं म्हणावं लागेल, जर हा 48चा लीड 50 क्रॉस करून गेला तर मात्र हा लीड तोडणं थोडं कठीण जाणार आहे. निलेश लंके तिकडे आघाडीवर आहेत. नगरमध्ये सुजय विखे पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे आणि सुजय विखे पाटील यांचा दिल्लीचा मार्ग निलेश लंकेनी खडतर केलाय का, हा सवाल आहे. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत आघाडीवर आहेत. अपेक्षा होती की अरविंद सावंत आघाडीवरती राहतील, कारण 6,000 मतांची आघाडी त्यांच्याकडे आहे. आणि ज्या पद्धतीनं जे चित्र दिसतंय, हे आकडे तुम्हाला चिंतेत टाकणारे. तुम्ही आता म्हणा हे सगळं बघा, भाजपच्या मुनगंटीवारांना धक्का असं एकूण या ठिकाणी येते. काँग्रेसच्या धानोरकरांची आघाडी जी आहे ती पहिल्या फेरीपासून कायम आहे. आता बघा 45+ नारा देणाऱ्या भाजपच्या महायुतीची अवस्था काय. सचिनजी बोला, सचिनजी बोला, तुमचं योगदान आहे, मला माहिती आहे, तुमचं अभिनंदन करणार आहे मी. चंद्रपूरमध्ये काय होतं की चंद्रपूरमध्ये मी यासाठी सांगू इच्छितो की त्या जो ट्रेंड होता काँग्रेसमध्ये पण एक दुहेरी भूमिका होती की सिटिंग ह्याला द्यायचं का. तुम्ही हेही बघितलं असेल की विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या कन्यासाठी ती सीट मागण्याचं काम केलं, पण फार कॉन्शियस डिसिजन काँग्रेस पार्टीच्या लिडरशिपने त्यावेळी घेतलं आणि ती उमेदवारी त्या दिल्लीमुळे ती चुरस झाली.